लांडे, दहशतवादी, आतंकवादी, जिहादी हे सगळे शब्द मागच्या 10-15 वर्षात ऐकून झाल्यानंतर भारतीय मुस्लिमांनी एक जबरदस्त डाव खेळलाय, जो हिंदुत्वाच्या नावाने धंदा करणाऱ्या कित्येक नकली हिंदुत्ववाद्यांना, पाखंड्यांना आता नागडा करणार आहे। गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याचा डाव। जी माणसं वर्षानुवर्ष या मुद्द्यावरनं राजकारण करत होती, लोकांना मारत होती, धमकावत होती, ती सगळी माणसं आता दिसेनाशी झाली आहेत। गाय ही हिंदूंची अस्मिता आहे, तिला पालन करणारी हिंदूच आहेत, तिला माता मानणारी हिंदूच आहेत, तिचा शक्य तेवढा फायदा घेणारी हिंदूच आहेत आणि तिचा पूर्ण फायदा घेतला की तिला खाटिकाला विकणारी हिंदूच आहे। पण पैसे घेऊन कसायला गाय दिल्यानंतर जेव्हा ती कत्तलीसाठी नेली जाते तेव्हा ज्यांच्या भावना दुखावतात ते पण हिंदूच आहेत, ज्यांना संतापानावर होतो ते पण हिंदूच आहेत आणि ज्यांना गोरक्षणाची भावना जागृत होते ते पण हिंदूच आहेत। जर तुम्ही गायीला माता मानता तर तिला कसायला विकूच नका, जर विकायचं असेल तर तिला माता मानण्याचं थोताण तरी करू नका। अर्थात सगळे हिंदू यात सामील नाहीत, सगळे गोरक्षकही वाईट नाहीत। जिथं जिथं गोरक्षणाचं चांगलं काम चालतंय, शिवशंकर स्वामींसारखी प्रामाणिक माणसं हे काम करतायत, त्यांचं कौतुक आहे। पण यांच्या आडून कित्येक राजकारणी, कित्येक भामटे, कित्येक बेरोजगार, कित्येक गुन्हेगार या क्षेत्रामध्ये घुसलेत, जे शेतकऱ्यांना, जनावरं पाळणाऱ्यांना, गावगाड्यातल्या माणसांना त्रास देत आहेत। या सगळ्यांची दुकानं बंद करायची चावी आता तुमच्या हातात आहे। ती कशी करायची त्यासाठी मी तुम्हाला 3 मागण्या सांगतोय, ज्या तुम्हाला सरकारकडे करायच्या आहेत। पहिली म्हणजे गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा आणि हा राष्ट्रीय पशु कुठेही उकिरड्यावर, घाणीमध्ये जखमी अवस्थेत आढळला तर त्याला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर द्या। दुसरी मागणी म्हणजे गायीची कत्तल करणाऱ्यावर जो गुन्हा दाखल होतो तोच गुन्हा गायीला कत्तलीसाठी विकणाऱ्यावरतीही दाखल व्हावा, कारण जो गायीला माता मानतो आणि तिला कत्तलीसाठी विकतो तो तेवढाच गुन्हेगार आहे जो तिची कत्तल करतो। आणि तिसरी मागणी ही विशेष त्यांच्यासाठी जे घरात मटण खाऊन बाहेर जाऊन शाकाहारी खाण्याचं ज्ञान देत असतात। या देशात कुठेही चिकन मटण घ्यायचं असेल तर आधार कार्ड कंपल्सरी करा, म्हणजे मटण विकणाऱ्यांनी ग्राहकाला किंवा हॉटेलवाल्याला आधार कार्ड वरतीच विकायचं आणि हॉटेलवाल्याने कस्टमरला देताना आधार कार्ड वरतीच द्यायचं। या 3ही मागण्यांना विरोध करण्याचं एकाही हिंदूचं काहीही कारण नाही, एकाही मुस्लिमाचं या मागण्यांवर प्रश्नचिन्ह असण्याचं काही कारण नाही। आणि आमच्या हिंदुत्ववादी सरकारला देखील हिंदूंच्या अस्मितेसाठी या 3ही कायद्यांना पारित करायला काहीही अडचण नाही। तुमचा एखादा नेता चुकून म्हणू शकतो की घरात बसून तुम्ही गोमांस खाऊ शकता, दुसरा नेता चुकून म्हणू शकतो की 14 वर्षांनंतरच्या गायीला तुम्ही कापू शकता, पण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, आमच्या हिंदूंची अस्मिता जपण्याचं काम तुम्ही कराल। हे 3ही कायदे विशेष अधिवेशन बोलून पारित कराल। जर केले नाही तर आम्ही समजून घेऊ की इतकी वर्ष तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने, गो तस्करीच्या नावाने समाजात दंगली पेरण्याची कामं केली, लोक मारण्याची कामं केली आणि त्या मेलेल्या लोकांवरती स्वतःचं राजकारण खेळायची कामं केली। आणि जर हे कायदे पास झाले तर काही महिन्यांनी आपण पुन्हा अभ्यास करूया की कुणाला या कायद्यांचा सगळ्यात जास्त त्रास होतोय, समाजाच्या कोणत्या भागातून या कायद्यांना सगळ्यात जास्त विरोध होतोय। त्यानंतर ठरवू खरं हिंदुत्व काय, खरे हिंदुत्ववादी कोण आहे आणि हिंदुत्वाचं पांघरून घेतलेले, होतांड माजवणारे लबाड लांडगे कोण आहेत। जय महाराष्ट्र।